नमस्कार. गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज एकादश आहे ना, तर असा मोकळा सुटसुटीत असा साबुदाण्याची खिचडी आणि तळलेल्या मिरच्या आज आपण बनवणार आहोत. तर रात्री मी इथे अर्धा किलो साबुदाणा भिजत घातलेला होता. काय करायचं आहे, साबुदाणा स्वच्छ धुवायचा आहे पाण्याने आणि एक बोट वरती राहील एवढं पाण्यात भिजू घालायचं आहे. आणि इकडे मी 5 बटाटे उकडण्यासाठी ठेवणार आहेत. आता आपले बटाटे देखील उकडलेले आहेत, बघू शकता. आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया. भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे, त्याचे टरफले काढून घ्यायचे आहे आणि पाकडून घ्यायचे. त्याचा कूट करायचा आहे असा भरड. आणि इथे मिरच्या घेतलेल्या आहे, भरपूर अशा मिरच्या आहे ना, अर्धा किलो साबुदाण्यासाठी भरपूर होतात. त्याचं बारीक करून घ्यायचे आहे मिक्सरला. इकडे तूप टाकलेलं आहे मी कढईमध्ये. येथे तळलेल्या मिरच्या आहे ना त्या तेलामध्ये, त्यामुळे असं दिसतंय. पण हे तूप चांगलं आहे, तर त्यामध्ये मी मिरची वाढलेली टाकून देणार आहेत आणि त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे. उलटणीच्या साहाय्याने हलवून घ्यायचं आहे. आता आपली मिरची देखील परतलेली आहे. त्यामध्ये आपण उकडलेले बटाटे होते ना, त्याच्या साली काढून असं तुकडे करून घेतलेले आहे. जास्त भुगा नाही करायचा. आणि भिजवलेला साबुदाणा होता ना, तो यामध्ये टाकून द्यायचा आहे. आणि शेंगदाण्याचा कूट केलेला होता ना आपण, तो देखील यामध्ये आता आपण टाकून देणार आहोत. कच्च्या शेंगदाण्याच्या कुटापेक्षा आहे ना, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट जर टाकलं ना, आपली खिचडी खूप छान होते. आणि अशी खाली वर करून परतून घ्यायची आहे. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. पुन्हा एकदा मीठ सगळीकडे मिक्स होईल असं हलवून द्यायचं आहे. तर आता आपण 5-1 मिनटं साबुदाणा वाफवून घेऊया. तर झाकण काढायचं आहे आणि परत एकदा उलटणीच्या साहाय्याने असा हलवून घ्यायचा आहे, म्हणजे खालचा साबुदाणा वरती येईल. गॅस कमीच ठेवायचा आहे, जास्त गॅस वाढवायचा नाही आहे. परत एकदा 2 ते 3 मिनटासाठी वाफवून ठेवूया. आता बघू शकता आपली खिचडी तयार आहे. अशी खूप छान अगदी मोकळी सुटसुटीत असा चिकट न होणारा साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे. अशी खिचडी आपल्या घरी एकादशीला नक्की बनवा. आणि आता आपण बनवूया तळलेल्या हिरव्या मिरच्या. येथे मी मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे आणि त्या पोटामध्ये फोडून घेतलेल्या आहे आणि तळून घ्यायच्या आहे. चांगल्या तळायच्या आहे खरपूस, त्यामुळे मिरच्यांचा कच्चेपणा कमी होतो. तर बघू शकता आपल्या मिरच्या तळून झालेल्या आहे. त्याला मीठ देखील लावून घेतलेले आहे मी. खूप छान असे लागतात. अशी साबुदाण्याची खिचडी आणि मिरच्या करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि व्हिडिओ बघतच राहा. आणि कमेंट करायला, लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.